नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज आपण जातोय गिरगावला। नाही, तुम्हाला कुठे नाही जायचं आहे, मी ऑलरेडी आली आहे इथे। तुम्हाला फक्त बघून एन्जॉय करायचं आहे की आज इथे केवढी धमाल होणार आहे आणि तुम्हाला फक्त बघून एन्जॉय करायचं आहे की मराठी कलेचं किती छान प्रदर्शन केलेलं आहे आज इथे। सो चला तर मग। मुंबई आणि पुण्यात ठिकठिकाणी या गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रा होत असतात आणि त्यातलीच एक सुप्रसिद्ध शोभायात्रा म्हणजे गिरगावची शोभायात्रा। आणि आज आपण तीच कव्हर करायला आलेलो आहोत। तर गिरगावची शोभायात्रा सकाळी 8 वाजता फडके गणपती मंदिरापासून सुरू होते आणि ती अराउंड दुपारपर्यंत असतेही आणि कदाचित 2, 2:30, 3 वाजेपर्यंतही असते। त्यामुळे मी मॅक्सिमम कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे, कारण भरपूर काय काय होत असतं एकाच वेळेला। सो गिरगावला आम्ही तर डायरेक्ट कॅबने आलो आहे। तुम्ही ट्रेनने जरी आलात तरी चर्नीरोड स्टेशनला उतरून तुम्ही इथपर्यंत येऊ शकता। आजच्या या शोभायात्रेत आपल्याला भरपूर गोष्टी बघायला मिळतात, जसे की बाईक रॅली असते, मुलींची वेगळी बाईक रॅली असते, मुलांची वेगळी असते, त्याच्यासोबतच भरपूर रांगोळीचे प्रदर्शन असतात। सो आपल्या कलेचेही भरपूर प्रदर्शनं असतात आणि त्याचसोबत आपले ढोलताशा पथक असतात, वेगवेगळे ढोलताशा पथक असतात आणि अशा प्रकारे अजून भरपूर गोष्टी असतात। तर मी सांगण्यात वेळ नाही घालवत, आपण डायरेक्ट बघूया की काय काय होत आहे आज इथे। तर सकाळपासूनच टॅक्सी किंवा बाईक्सचा इथून एंट्री म्हणजे 2-3 साईडने एंट्री बंद करून टाकतात, कारण ही जागा फक्त शोभायात्रेसाठी ते लोक सिक्युअर करून ठेवतात। शोभायात्रेसाठी सकाळी सकाळी सर्व मुलं सगळे एवढे सजून धजून आलेले आहेत ना, खूप छान वाटतं हे बघून गुढीपाडव्याच्या दिवशी। गिरगावच्या गुढीपाडवा सेलिब्रेशनचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ही भव्य रांगोळी असते। या रांगोळीचं प्रदर्शन गिरगाव चर्च समोरच्या चौकात बघायला मिळतं। इथे आल्या आल्या आम्हाला बालाजीच्या भव्य मूर्तीचं दर्शन झालं आज। त्याचबरोबर गणपती बाप्पांनीही दर्शन दिलं तेवढ्यातच। जसं पुढे जातोय तसे आपल्याला अनेक वेगवेगळ्या वेशभूषेतून सुंदर असे तयार झालेले लोक पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर मागे ढोल ताशांचा आवाज हा सतत कानांवर पडत असतो। हे आज यात्रेत दिसणारं पहिलं ढोल ताशा पथक। पुढे बघूया अजून किती दिसत आहेत। अक्षरशः डोळ्यांना दंग करणारी ही हुला हूपची कला शिवानी धोपावकरने इथे प्रदर्शित केली। त्यांचे इन्स्टा हँडल द बॉम्बे हूपर असं आहे। कमाल आहे ह्यांचं टॅलेंट ना। अजून पुढे जाता जाता बाईक रॅलीसाठी सुंदर असे तयार झालेले तरुण आणि तरुणी भेटतात। तसेच स्पेशल थीम्स घेऊन तयार झालेले सुद्धा काही सहभागी दिसत आहेत। जशा ह्या नवदुर्गेचं रूपांचं प्रदर्शन करीत रॅलीत सहभागी झाल्यात।
या सर्वांचे एफर्ट्स मात्र कमेंडेबल आहेत. ह्या तपत्या उन्हात कसे बरे राहत असतील हे सगळे एवढे छान तयार होऊन कुणास ठाऊक. गरमीत मस्त थंड थंड कोकम सरबताचीही सोय इथे केलेली होती. ते पिऊन पुढे निघाली आणि अजून यात्रा एक्सप्लोर करायला लागली. हार्दिक शुभेच्छा. त्यात ही चिमुकली आरोहीताई भेटली. वाटेत जी सेलिब्रिटीपेक्षा कमी नव्हती बरं का. पुढे जाऊन हा तुतारी वादकांचा ग्रुप भेटला. सर्वात जुनी परंपरा हे किती सुंदर जपतायत. लेझिम वाजवताना वयालामध्ये न पडू देता मोठे छोटे सगळे या यात्रेत उत्साहाने सामील झालेले आहेत. कृष्णाची वेशभूषा. छत्रपती शिवाजी राजांची वेशभूषा. हा जय मल्हार गड. भारतीय राज्यघटना दर्शवणारे हे आर्टवर्क. सगळं पाहता पाहता पुढे जातो तर ही छोटी मंडळी इथे मल्लखांबद्वारे अप्रतिम कला प्रदर्शित करत होते.
श्री बालाजींच्या मूर्तीचे पुन्हा दर्शन घेऊन पुढे निघताना अजून काही जण वेगवेगळ्या वेशभूषेत दिसले. त्यात बाईक रॅलीची मोठी गँग पण भेटली मध्ये. सगळे फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्स घोळका घालून होते यांच्या आजूबाजूला. यावर्षी रामायण आणि राम मंदिर या दोन विषयांवर गिरगावच्या गुढीपाडव्यात जास्ती भर दिसला. पुढे चालता चालता आजचा हा दुसरा ढोलताशा पथक नजरेस आला. त्यात ध्वजधारक, झांजवादक आणि मग ढोल आणि ताशावादक दिसून येतात. हे आहे गिरगावचं ध्वज पथक. हे पथक मुंबईतील पहिलं ढोलताशा पथक आहे आणि ते 2005 साली निर्माण झालं होतं. या गेल्या 19 वर्षात या पथकाने जोरदार फॅन फॉलोइंग गोळा केलेला आहे.
लोकांची गर्दी वाढत चालली होती, पण ही गर्दी खूप आवडते आपल्याला, मराठमोळी गर्दी. अजून एक गणपती बाप्पाची मूर्ती आणि हनुमानाची वेशभूषा केलेली सहभागी भेटले. स्वामी समर्थांच्या सुद्धा पालखी आणि मूर्तीचे दर्शन झाले. हे कोळी बांधवांचे उत्तम प्रदर्शन. महाराजांच्या राज्याभिषेकाचं दृश्य. त्यातच सरदार वल्लभभाई पटेल, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचीही आठवण करून दिली या यात्रेने आज. एक महत्त्वाचा मेसेज आपल्याला किल्ल्यांना जपण्याचा. आणि ही एक युनिक 1 इंचाची गणपती बाप्पाची मूर्ती रामाच्या स्वरूपात दर्शनास आली. पुढे हे ऐतिहासिक शिवाजी मर्दानी आखाड्याचे दृश्य समोर आले. अप्रतिम कलेने सर्वांनी जणू काही इतिहासातच नेऊन पोहोचवले.
तिसरं पथक गजर ढोलताशा पथक. पुन्हा एकदा बाप्पाची मोठी मूर्ती दर्शनास आली. छोटे शिवाजी, वारकरी, छोटे मावळे पोज करतात. छोटे राम आणि हनुमानही आहेत. सद्गुरूंच्या फॉलोअर्सची ही सेवाही बघायला मिळाली. आणि हे आलं आजचं चौथं पथक, मोरया ढोलताशा पथक.
ही शोभायात्रा तर अजून चालूच आहे, पण आम्ही आता निघतोय. पण आमचा एक्सपिरियन्स खूप 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 जबरदस्त होता. असं हे मराठमोळं एन्व्हायरमेंट बघून आम्हाला एवढी मज्जा आली आहे की असं वाटतंय की हे मुंबईत आजकाल नाही बघायला मिळत. त्यामुळे हे सगळं बघून खूप जास्त मन असं प्रसन्न होतं की अजूनही ही जी परंपरा आहे, जी लोकांना आवडते, लोक आवडीने जे करतायत ती तशीच टिकली पाहिजे. आणि असे बरेच वर्षानुवर्षे लोकांनी ही परंपरा जपून ती प्रॅक्टिस करत राहिली पाहिजे. त्यामुळे आमचा अनुभव तर खूपच सुंदर झालेला आहे. म्हणजे तुम्ही हे सगळे दृश्य बघून थकणारच नाहीत. आणि ते जे ढोल ताशांचे आवाज आणि लेझिमचे आवाज हे सगळे ऐकून कान थकतच नाहीत. त्यामुळे एवढं मन प्रसन्न वाटतं आहे की आम्ही एवढ्या उन्हात असून पण मला अजिबात थकल्यासारखं वाटत नाही आहे. त्यामुळे खूप जास्त मजा आली आहे. आय होप तुम्हालाही हा ब्लॉग आवडला असेल. आणि भरपूर स्टार प्रवाहाचे सेलिब्रिटीजही आलेले. आणि पण ते जेव्हा आले त्यावेळेचा जो सीन होता तो मी रेकॉर्ड करायचा माझा राहून गेला, कारण मी त्यावेळेला तिकडे नव्हती. ते एवढं ह्यूज, ते एल शेप आणि टी शेपमध्ये जे पसरलेली आहे ना यात्रा, त्यामुळे तुम्हाला असं होतं की मी कुठे जाऊ आणि कुठे शूट करू आणि काय शूट करू. त्यामुळे ते राहून गेलं आहे. पण मला जर कुठून तो फुटेज मिळाला तर मी नक्की तुमच्यासाठी तो टाकेन, म्हणजे तुम्हालाही दिसेल की हे कोण कोण सेलिब्रिटीज आलेले आणि त्यांनीही कशी मज्जा केली आहे इकडे येऊन. सो जर तुम्हालाही हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सो दॅट मी जे नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येते ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप शावरिंग युअर लव्ह. असाच सपोर्ट करत राहा आणि थँक्यू सो मच.